रामा ॲग्रोटेक, शेती तुमची, खात्री आमची. रामकृष्ण हरी शेतकरी मित्रांनो, मी विकास संजय गणगे, मुक्काम पोस्ट बेलवाडी तालुका इंदापूर जिल्हा पुणे. आज ज्या ऊसाच्या प्लॉटवरती आपण उभा आहे ते आपले शेतकरी मित्र प्रशांत जगदाळे साहेब, मुक्काम पोस्ट निंबोडी तालुका इंदापूर जिल्हा पुणे यांच्या 25/2/2026 या लागणीची तारीख आहे आणि या प्लॉटवरती आज आपण उभा आहे. तर यांनी ह्या प्लॉटला साधारण कंप्लीट 1 महिन्यानंतर या रामा ॲग्रोटेकच्या नियोजनाने करण्यास चालू केलं. ह्या प्लॉटला 1 ड्रिचिंग आणि 1 फवारणी झाली. तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. रामकृष्ण हरी साहेब, जे आपले शेतकरी मित्र बघतायत आपल्याला, एक त्यांना आपली ओळख करून द्या. नमस्कार, मी प्रशांत सुधाकर जगदाळे, मुक्काम पोस्ट निंबोडी तालुका राहणार निंबोडी तालुका इंदापूर जिल्हा पुणे. क्षेत्र हे ऊसाचे 1 एकर असून याला आम्ही लागण केल्यापासून 1 महिन्यापासून रामा ॲग्रोचे तंत्रज्ञान वापरत आहे. रामा ॲग्रोटेकचं मटेरियल वापरलं 1 महिना कंप्लीट झाला. 1 महिना कंप्लीट झाले आणि 1 ड्रेचिंग व 1 फवारणी अशा स्वरूपात आम्ही याला वापरलं आहे. आपण जे हे मटेरियल ऊसाला वापरलं, हे 1 महिना कंप्लीट झाल्यानंतर वापरलं, हे वापरण्यामागचं कारण काय? म्हणजे तुम्हाला का रामा ॲग्रोटेकचं मटेरियल वापरावं वाटलं तुम्हाला? कारण म्हणजे आमचे मित्र अमर पांडुरंग डोईफोडे यांनी आम्हाला तुमचा संपर्क करण्यास सांगितले. हां, आम्ही त्यांचा रिझल्ट पाहिला आणि मग आम्ही तुमचा संपर्क साधला. काय फुटवे, ऊसाला भरपूर फुटवे, भरपूर वाढ, ऊस म्हणजे पेऱ्याची साईज वगैरे सगळंच. ऊस शेती किती वर्षापासून करतो? मी साधारण ऊस शेती 10-15 वर्षापासून करताय. बरं, पारंपरिक पद्धती करताय, पण पारंपरिक पद्धतीने करत असताना एका डोसमध्ये एवढा फुटवा तुम्ही कधी अनुभवला? म्हणजे तुम्हाला कधी असा दिसला होता का एवढा? 15-20 वर्षाच्या कालावधीमध्ये मी एवढा फुटवा कधीच बघितला नव्हता. म्हणजे मी जशी शेती करतोय तसं कधीच एवढा फुटवा म्हणजे आलेला नाही. एवढा कॉन्स्टंट रिझल्ट, फास्ट रिझल्ट रिझल्ट कधीच भेटला नाही. म्हणजे आता उन्हाळ्यात तर एवढा रिझल्ट कधीच भेटला नाही. शेतकरी मित्रांनो, दुपारच्या बरोबर समथिंग 12 वाजलेत आणि टेम्परेचरचा जर विचार केला तर 40+ टेम्परेचर आहे आणि गेल्या 1 महिन्यापासून हेच कॉन्स्टंट टेम्परेचर आहे कंटिन्यू. तर एवढ्या टेम्परेचरमध्ये सुद्धा एका डोसमध्ये असला जबरदस्त फुटवा भेटलाय तुम्हाला. म्हणजे एका जर बेटाची फुटव्याची संख्या जर मोजली तर साधारणतः किती असू शकते? आपण आता बघा की त्याच. बरं, शेतकरी मित्रांनो, मोजून बघायचं झालं तर जगदाळे साहेब मोजून दाखवा त्यांना. साधारण बघा की आता 1 2 3 4 5 6 6 7 8 9 10 11 12 13 14 15 साधारण 15 फुटवा, साधारण 15 फुटवे एका बेटाला. बेटा. बरं, एका बेटाला 15 फुटवा आहेत, पण ती फुटवा वर जाणार आहेत का खाली जातील टेम्परेचरनी? पूर्ण वर जाणार फुटवा आहे. पूर्ण वर जाणारे फुटवे आहेत. शेतकरी मित्रांनो, एका डोसमध्ये रामा ॲग्रोटेकच्या ज्ञानशक्ती ऑल इन वन रूट मॅजिक मायक्रोन्यूटनचा ही जी फुटव्यांची संख्या बघताय ती त्याची कमाल आहे. अतिशय जबरदस्त रिझल्ट असल्या रखरखत्या उन्हामध्ये, असल्या टेम्परेचरमध्ये या क्षेत्राला बसलेला आहे. रामा ॲग्रोटेकवरती जगदाळे साहेबांनी स्वतः तर विश्वास ठेवला, पण गावामध्ये कमीत कमी 10, 15, 20 लोकांना त्यांनी वापरायला लावलं आणि असाच रिझल्ट त्यांनी प्रत्येक प्लॉटवरती आपल्याला आलेला आहे. म्हणजे कोणाची काही रिझल्टबद्दल शंका कुशंका काही तक्रार नाही, काही तक्रार नाही, अजूनपर्यंत काही तक्रार नाही. बरं, ज्या क्षेत्र लोकांनी वापरलं त्यांचं क्षेत्र जास्तीत जास्त आणि कमीत कमी किती आहे? त्यांचं क्षेत्र जास्तीत जास्त 5-6 एकर, 10 एकर, असं कमी 10 एकर, 15 एकर, कुणाचं काहींचं 2 एकर 3 एकर असं असंच क्षेत्र आहे.
शेतकरी मित्रांना सांगायचं आहे काय की एवढ्या मोठ्या विश्वासाने रामायगडचं तंत्रज्ञान वापरून अतिशय जबरदस्त फुटवा जगदाळे साहेबांनी घेतलाच व त्यांच्या संपर्कात असलेले मित्र कंपनी शेजारी पाहुणे यांनी घेऊन अतिशय जबरदस्त असा रिझल्ट त्यांनी स्वतःच्या प्लॉटवरती घेतला आहे. शिवाय त्यांना कुठल्याही पाहुण्यांनी कुठल्याही शेजाऱ्यांनी ज्यांनी वापरलं त्यांनी जगदाळे साहेबांना कंप्लीट केली नाही की तुम्हाला रिझल्ट बसला तसा आम्हाला रिझल्ट बसला नाही अशी कुठली कंप्लीट आलेली नाही. तुम्ही समाधान आहे का स्वतः? आम्ही भरपूर समाधान आहे. बरं, खर्चाची तफावत बघता खर्च कमी आहे जास्त आहे काय वाटतं तुम्हाला? कमी खर्चात आहे. कमी खर्चात एवढा फुटवा कधीच निघाला नाही. कधीच निघाला नव्हता ह्या क्षेत्राला, इथून माग कधीच निघाला नव्हता. जगदाळे साहेब, आपण हा एका डोसमध्ये एवढा चांगला रिझल्ट घेतलाय, आता तुम्ही तर इथून पुढे कंपल्सरी वापरणार आहे, कंटिन्यू करणार आहे कंपल्सरी. म्हणजे आपण ह्याची शूटिंग थोड्या दिवसाच्या फरकाने आलेल्या रिझल्टवरती जसं प्लॉट जुना होईल तसे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायचे का? हो, पोचवा नक्की 100%. जर शेतकरी मित्रांनो जो हो प्लॉट बघताय, हा प्लॉटचा आम्ही पहिली शूटिंग तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे. एक डोस आणि एक फवारणीमध्ये जो काय रिझल्ट आहे तो तुमच्यापर्यंत पोहोचवलेला. ह्याच्यात अजून किती बदल होतोय, अजून काय फरक पडतोय, ह्याची पुढची शूटिंग तुम्हाला लवकरात लवकर आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू. रामकृष्ण हरी. नमस्कार.